कृष्णा सोनरवाडकर आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। कृष्णा, दुसरा व्हिडिओ ज्याच्यामध्ये हा आरोपी जो आहे तो हळुवारपणे पायऱ्यांवरून चढत वरती येतोय, पूर्णपणे तोंड त्याने झाकलेलं आहे। दुसऱ्या आतापर्यंत या प्रकरणामध्ये 2 सीसीटीव्ही समोर आलेले आहेत। पहिला व्हिडिओ हा सैफ अली खानच्या घरामध्ये घुसून आरोपीने जेव्हा त्याच्यावरती हल्ला केला त्यानंतर बाहेर पडतानाचा आहे आणि त्यामध्ये चेहऱ्यावरती कुठल्याही पद्धतीचा मास्क किंवा गमछा त्यानं वापरलेला नव्हता। मात्र जेव्हा 1:30 वाजता आरोपी पहिल्यांदा घरामध्ये प्रवेश करताना पाहायला मिळतो, इमारतीच्या पायऱ्यांवरून वर चालत जाताना पाहायला मिळतो आहे, त्यावेळी तो दबक्या पावलामध्ये वर जाताना पाहायला मिळतोय। शिवाय त्यानं पूर्णपणे चेहरा सुद्धा झाकण्याचा प्रयत्न केलेला आहे। जो रुमाल सारखा एक गमछा त्याच्याकडे आहे, त्या गमछाच्या माध्यमातून त्यानं पूर्णपणे चेहरा जो आहे तो झाकून ठेवलेला होता आणि हळुवारपणे 1:37 ते 1:38 मिनिटांच्या या दरम्यान आरोपी हा वरती गेलेला होता आणि जवळपास 2:30 वाजता तो खाली उतरताना पाहायला मिळतोय। हा घटनाक्रम सगळा एका तासातला आहे। 2 वाजेच्या दरम्यान आरोपी हा पहिल्यांदा सैफ अली खानच्या घरामध्ये काम करणाऱ्या मदतनीसला दिसला होता आणि त्यानंतर जवळपास पुढच्या 10 ते 15 मिनिटांमध्ये हल्ला त्याने केला आणि तिथून पळण्याचा प्रयत्न सुद्धा केला। त्याला काही वेळ त्या खोलीमध्ये डांबण्याचा प्रयत्न सुद्धा सैफ अली खान आणि इतर सदस्यांनी केलेला होता। मात्र तरी सुद्धा कसा बसा दरवाजा खोलून आरोपीनं पुन्हा एकदा खाली आला आणि तिथून फरार झाला। मात्र हे दोन्ही व्हिडिओ आतापर्यंत या प्रकरणामध्ये समोर आलेले आहेत। याच व्हिडिओच्या माध्यमातून पोलिसांचा शोध सुरू होता, आरोपीचा माग काढला जात होता। एका संशयिताला सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे, त्याची चौकशी केली जाते। मात्र हा तोच आरोपी आहे हे अद्याप पोलीस स्पष्ट करत नाहीयेत। मात्र दोन्ही व्हिडिओ जर पाहिले आणि आता ताब्यात घेतलेल्या संशयिताची व्हिज्युअल्स पाहिले, त्याची दृश्य पाहिली तर दोन्ही व्हिडिओमध्ये एकच व्यक्ती असल्याचं जवळपास नक्कीच काही वेळासाठी थांबवतो।